प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट म्हणजे सॅटेलाइट कसा लॉन्च केला जातो, सॅटेलाइट कसा लॉन्च केला जातो. आता बघा की जर बऱ्याच विद्यार्थ्यांना एक डाऊट असतो की सपोज हे अर्थ आहे आणि अर्थच्या काहीतरी हाईट पर्यंत काय तर इथपर्यंत अर्थचा जो ग्रॅव्हिटेशन आहे ना, म्हणजे काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो काहीतरी हाईट पर्यंत आहे. त्याच्या पुढे जर गेला तर त्यामध्ये काय तर ज्याला आपण स्पेस म्हणतो किंवा त्यामध्ये जर गेला आपण तर त्यामधून परत येत नाही व्यक्ती है ना, किंवा या ठिकाणी एखादी वस्तू गेली की तिथून काय तर ते परत येणार नाहीये. जर तुम्ही या हाईट पर्यंत एखादी वस्तू वर फेका तर ती काय तर ग्रॅव्हिटेशनल पुलमुळे काय तर ते खालीच पडते है ना. तुम्ही काहीतरी हाईट पर्यंत फेका पण ते कुठपर्यंत, यापर्यंत, इथपर्यंत. ठीक आहे. पण आता बऱ्याच विद्यार्थ्यांना डाऊट काय असतं की जो सॅटेलाइट फिरतो ना तो या एरियामध्ये फिरतो, या एरियामध्ये सॅटेलाइट राहत नाही. सॅटेलाइट तो कोणत्या तर याच भागांमध्ये, या एवढ्याच भागामध्ये काय तर सॅटेलाइट तो फिरत असतो. मग आता या भागामध्ये सॅटेलाइट फिरत आहे तर मग परत अजून एक डाऊट आहे की मग तो सॅटेलाइट तो रिटर्न यायला पाहिजे. तो सॅटेलाइट काय तर मग परत रिटर्न यायला पाहिजे, म्हणजे काहीतरी हाईट पर्यंत गेला आणि तो इथून गेल्यानंतर तर तो परत यायला पाहिजे. पण होतं काय की सॅटेलाइट लॉन्च करताना नेहमी किती स्टेजेस असतात तर 2 स्टेजेस असतात. नेहमी लक्षात ठेवा की 2 स्टेजेस असतात. कमीत कमी 2 स्टेजेस असायलाच पाहिजे तरच काय तर सॅटेलाइट लॉन्च करता येतो. 2 सॅटेलाइट 2 कशासाठी आहे, एक आहे एक जो स्टेज आहे पहिली स्टेज आहे ती कुठून इथपासून इथपर्यंत जाणार. लेट्स से की या हाईटवर फिरवायचं आहे, एवढे हाय ऑर्बिट आहे ना, तर इथपासून इथपर्यंत गेलं म्हणजे याला आपण म्हणू की पहिली स्टेज. इथपर्यंत गेल्यानंतर मग काय होणार की पहिला जो सिलेंडर होता ज्यामध्ये फ्यूल होता पहिल्या स्टेजचा तो निघून काय तर खाली पडतो समुद्रामध्ये, आणि म्हणून जनरली सॅटेलाइट हे समुद्राच्या किनाऱ्यावरून काय तर लॉन्च केले जातात. मग काय होणार की दुसरा जो स्टेज आहे तो सुरुवात होतो आणि त्यासाठी दुसरा सिलेंडर यूज होणार आणि त्याद्वारे काय होणार की जो सॅटेलाइट आहे तो टर्न होतो, असा हॉरिझॉन्टल टर्न होतं आणि मग काय तर इकडे वेलॉसिटी दिली जाते आणि मग तो सॅटेलाइट असा गोल फिरतो. ठीक आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा नेहमी की 2 स्टेजेसचा कमीत कमी 2 स्टेजेस काय तर ते सॅटेलाइटमध्ये असायलाच पाहिजेत. ठीक आहे. नेक्स्ट बघा, इफ धिस वर्टिकल वेलॉसिटी इज लेस दॅन द एस्केप वेलॉसिटी. काय म्हटलंय की ही जी वर्टिकल वेलॉसिटी आहे ही वर्टिकल वेलॉसिटी म्हणू आपण है ना, वर्टिकल वेलॉसिटी ही काय म्हटलंय की एस्केप वेलॉसिटी पेक्षा जर कमी आहे. एस्केप वेलॉसिटी म्हणजे काय की इथपासून अशी वेलॉसिटी ज्या वेलॉसिटीने जर आम्ही एखादी वस्तू वर फेकतोय तर ती कुठपर्यंत या ठिकाणी कमीत कमी या ठिकाणी पोहोचायला पाहिजे आणि त्या वेलॉसिटीलाच काय तर एस्केप वेलॉसिटी म्हटल्या जातं. आता होतं काय की ती जर वेलॉसिटी बघा ही जी वर्टिकल वेलॉसिटी आहे ती या एस्केप वेलॉसिटी पेक्षा जर कमी असेल म्हणजे सॅटेलाइट ऑब्वियस आहे की इथपर्यंतच कुठपर्यंत जाईल आणि अशा वेळेस काय होणार तर तो सॅटेलाइट रिटर्न येणार है ना. तोच मुद्दा इथे दिलेला आहे. पण जर त्याच एस्केप वेलॉसिटी पेक्षा जर जास्त असेल वर्टिकल वेलॉसिटी तो सॅटेलाइट इकडे चालला जाईल स्पेसमध्ये आणि तो काय तर तो मग परत येणार नाही. आणि या कारणासाठी इथं दिलेलं आहे की हेन्स लॉन्चिंग ऑफ सॅटेलाइट इन अन ऑर्बिट अराउंड द अर्थ कॅन नॉट टेक्स प्लेस बाय यूज द सिंगल स्टेज रॉकेट. त्यामुळे एका स्टेजच्या रॉकेटमुळे कधीही ते लॉन्च केलं जात नाही. त्यासाठी कमीत कमी 2 स्टेजेस असावेच लागतात. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता काय द एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल वेलॉसिटी. आता याच्यामुळे काय होणार की बघा की हे पहिलं स्टेज झालं आणि याला आपण वर्टिकल वेलॉसिटी म्हणू, वर्टिकल वेलॉसिटी, आणि त्यानंतर आडवा झाला सॅटेलाइट ज्याला आपण काय म्हणू की यासाठी जी वेलॉसिटी देण्यात आली त्याला आपण हॉरिझॉन्टल वेलॉसिटी म्हणू. आता ही हॉरिझॉन्टल वेलॉसिटी दिलं ज्यामुळे काय होतंय की हा जो पाथ आहे ना हा एक्झॅक्ट सर्क्युलर तयार होतोय. ही हॉरिझॉन्टल वेलॉसिटी दिल्यामुळे काय झालं की हा जो पाथ आहे ना हा काय झाला तर हा एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल तो तयार झालेला आहे. तर मग अशा वेळेस लक्षात ठेवायचे तुम्हाला की त्या वेलॉसिटीला काय म्हणतात तर क्रिटिकल वेलॉसिटी म्हटलं जातं. पुढची डायग्राम बघू म्हणजे तुम्हाला अजून चांगलं लक्षात येईल. बघा काय म्हटलंय मी की अर्थवरून एक सॅटेलाइट लॉन्च केलं, ही वर्टिकल वेलॉसिटीमुळे इथपर्यंत गेलं आणि त्यानंतर आता काय तर हॉरिझॉन्टल वेलॉसिटी दिलं. हॉरिझॉन्टल वेलॉसिटी दिलं त्यामुळे काय झालं की त्या सॅटेलाइटने एक्झॅक्ट बघा सर्क्युलर पाथ घेतला. एक्झॅक्ट काय घेतलं तर सर्क्युलर पाथ घेतलं आणि असं जर सर्क्युलर पाथ जर एक्झॅक्ट मिळत असेल या हॉरिझॉन्टल वेलॉसिटीमुळे तर त्याच हॉरिझॉन्टल वेलॉसिटीला म्हणतात काय तर क्रिटिकल वेलॉसिटी म्हटल्या जातं. क्रिटिकल वेलॉसिटी काय म्हटलंय मी लक्षात घ्या परत एकदा की हॉरिझॉन्टल वेलॉसिटी अशी हॉरिझॉन्टल वेलॉसिटी ज्यामुळे सॅटेलाइटचा पाथ कसा तयार झालेला आहे तर सर्क्युलर, एक्झॅक्ट सर्क्युलर जर तयार झालेला आहे तर मग अशा वेळेस त्याला काय म्हणतात तर क्रिटिकल वेलॉसिटी म्हटलं जातं. VC ने डिनोट करतात, क्रिटिकल वेलॉसिटी म्हटलं जातं. तर तोच मुद्दा आपल्याला त्या पॉइंटमध्ये दिलेला आहे. बघा या ठिकाणी द एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन दॅट मस्ट बी गिवन टू सॅटेलाइट ॲट अ सर्टेन हाईट सो दॅट इट कॅन रिव्हॉल्व इन अ सर्क्युलर ऑर्बिट
अराउंड द अर्थ इज कॉल्ड द क्रिटिकल वेलोसिटी. अ सॅटेलाइट फॉलोज डिफरंट पाथ्स. आता हा डिपेंड करतं की आपण हॉरिझॉन्टल वेलोसिटी नेमकी किती देत आहोत, त्यानुसार काय तर डिफरंट पाथ डिपेंडिंग अपॉन द हॉरिझॉन्टल वेलोसिटी. आपण हॉरिझॉन्टल वेलोसिटी नेमकी किती देत आहोत त्यानुसार काय तर तो सॅटेलाइट आहे तो वेगवेगळा पाथ आहे तो घेत असतो. तो सर्क्युलर असेल की तो मग काय असणार इलिप्टिकल असेल की हायपरबोला असेल पॅराबोला असेल, त्यानुसार काय तर ते घेतलं जातं. बघू आपण की नेमकं कोणकोणतं पाथ घेतलं जातं. अजूनपर्यंत प्रश्न विचारले नाही, पण मला वाटतं की याच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. काय तर बघा की इथून सॅटेलाइट लॉन्च झाला, फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेजवर काय झालं की हॉरिझॉन्टल वेलोसिटी दिलं आणि एक्झॅक्ट सर्क्युलर पाथ झाला तर त्याला क्रिटिकल वेलोसिटी म्हणतो. पण जर या क्रिटिकल वेलोसिटी एवढी वेलोसिटी दिल्या जात नाही आहे तर तो जो सॅटेलाइट आहे तो इथून इथं जाईल आणि इथून काय तर तो इथपर्यंतच पोहोचेल. मग अशा वेळेस या वेलोसिटीला म्हणजे ती जी वेलोसिटी असेल ती कशी असेल तर हॉरिझॉन्टल वेलोसिटी या क्रिटिकल वेलोसिटीपेक्षा कमी आहे है ना. त्या वेलोसिटीपेक्षा हॉरिझॉन्टल वेलोसिटी कशी आहे तर ती कमी आहे आणि म्हणून काय तर हा पाथ आहे हा असा तयार झाला आहे ज्याला काय तर इलिप्टिकल पाथ म्हटलं जातं. याला काय म्हणतात तर इलिप्टिकल पाथ म्हणतात. आणि तेच जर या हॉरिझॉन्टल वेलोसिटीपेक्षा जर जास्त आहे तर ऑब्व्हियस आहे की दूरपर्यंत जाईल. तो काय होणार तर असा दूरपर्यंत जाणार आहे आणि म्हणून काय तर बघा की हॉरिझॉन्टल वेलोसिटी कशी आहे तर क्रिटिकल वेलोसिटीपेक्षा काय तर कमी आहे. पण विचार करा की ही हॉरिझॉन्टल वेलोसिटी एवढी दिली की ते किती होणार की एस्केप वेलोसिटी एवढी होईल. तर मग अशा वेळेस ऑब्व्हियस आहे की तो सॅटेलाइट खूप दूरपर्यंत फेकला जाईल आणि तो एस्केप होईल. म्हणून तो काय होणार तर तो एस्केप होईल. मग अशा वेळेस जो पाथ तयार होतो तो कसा तर हा बघा हा जो पाथ दिसताय हा आहे काय तर हा आहे पॅराबोला पाथ आहे. हा कोणता पाथ तर पॅराबोला पाथ आहे. आणि त्याच्यापेक्षा पण जास्त असेल म्हणजे आता एस्केप वेलोसिटीपेक्षा पण जर जास्त वेग असेल हॉरिझॉन्टल वेलोसिटीचा तर तो अजून मोठा पाथ होईल आणि त्याला काय म्हणतात तर मग हायपरबोला म्हटलं जातं. तर असे वेगवेगळे पाथ आहेत हे काय तर सॅटेलाइटद्वारे घेतले जाणार आहेत. ते डिपेंड करतं की तुमच्या क्रिटिकल वेलोसिटीपेक्षा जो स्पीड आहे हॉरिझॉन्टल वेलोसिटी आहे तो कमी आहे की जास्त आहे. जास्त आहे तर तो नेमका थोडा जास्त आहे की एस्केप वेलोसिटीपेक्षा कमी आहे, एस्केप वेलोसिटी एवढा आहे की एस्केप वेलोसिटीपेक्षा जास्त आहे. यानुसार काय तर वेगवेगळे पाथ आहेत ते काय तर घेतले जातात. ठीक आहे.